तरुणीची हत्या करणाऱ्या प्रियकराला कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी केली अटक। 3 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीमध्ये जोरदार वाद झाला। आधी तरुणीने प्रियकराचा ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला, ती अपयशी झाली। मात्र प्रियकराने त्याच ओढणीने प्रियसीचा गळा आवळल्याने तिचा मृत्यू झाला। या प्रकरणी डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी आधी आकस्मिक निधनाचा गुन्हा दाखल केला होता। पोलीस तपास करत होते, त्याच दरम्यान कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांना माहिती मिळाली की तरुणीची हत्या करणारा आरोपी पळून जाण्याच्या तयारीत आहे। कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी सापळा रचत सुभाष भोईर नावाच्या तिच्या प्रियकराला अटक केली। पुढील तपास सुरू आहे। टिळकनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 313/2025 भारतीय न्याय संहिता 103 अंतर्गत महिलेच्या खुनाचा गुन्हा काल दाखल झालेला होता। या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही तपास केला असता सुभाष भोईर या व्यक्तीने तो खून केल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली होती। त्या इन्फॉर्मेशन वरती वर्कआउट करून आज दुर्गाडी येथून त्याला ताब्यात घेतलेला आहे। गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अरेस्ट केलेला आहे। हा गुन्हा केला होता त्याचा आणि तो त्याच्या प्रियसी बरोबर लिव्ह रिलेशनशिप मध्ये राहत होता आणि दोघांमध्ये वाद झाल्यामुळे त्याला हा गुन्हा केलेला होता। तर याची काय पार्श्वभूमी आहे का, काही आरोपी आहे आणि आपण किती तासात त्याला पकडले? आम्ही गुन्हा दाखल झाल्यापासून साधारणपणे 20 तासाच्या आसपास त्याला पकडलेला आहे आणि त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे किंवा काही याबाबत अजून तपास चालू आहे। तर महिलेचा जो खून झाला आहे कशी माहिती कशी मिळाली आणि कशा प्रकारे मारण्यात आला? काल टिळकनगर पोलीस स्टेशनला सदरचा गुन्हा दाखल झालेला होता की महिलेचा मर्डर केलेला आहे। त्याच्या बाबतीत माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यावर वर्कआउट केलेला होता आणि इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून जो प्रियकर आहे सुभाष भोईर यानं तो मर्डर केलेला याबाबतची माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेतलं। अशा प्रकारे मर्डर त्यानं गळा दाबून त्याला मर्डर केलेलं सांगितलेलं आहे। कारण काय? अंतर्गत वाद होता दोघांमध्ये। लोकनायक न्यूज।